आम्ही ज्यावेळी ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, अगदी त्याच्याही आधीपासून कितीतरी आधी आमदार वैभवजी नाईक यांनी एक सूचना किंवा एक नियम उमेदवारी निवडीच्या बाबतीतला करून दिलेला होता। तो म्हणजे जे शिवसैनिक किंवा जे कार्यकर्ते हे पक्षाच्या प्रवाहामध्ये सुरुवातीपासून आहेत आणि या मधल्या सगळ्या पळवापळवीमध्ये सुद्धा जे आपल्यासोबत ठाम राहिलेले आहेत त्यांनाच उमेदवार म्हणून मैदानामध्ये उतरायचं, ही गोष्ट क्रमांक 1। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सुशिक्षित जनमानसामध्ये विशिष्ट प्रतिमा असणारे आणि ज्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा डाग नाही असे उमेदवार आपण निवडायचे आणि उतरायचे। या 2 निकषावरती आम्ही ह्या सगळ्या उमेदवारांची निवड केली। आपण सगळ्यांच्या समोर आहे की आम्ही 2 विधिज्ञ, 1 MBA, 2 डबल ग्रॅज्युएट, 8 ग्रॅज्युएट, 2 डिप्लोमा होल्डर, 8 ग्रॅज्युएटमधला 1 BEd, अशी जवळपास 21 पैकी 15-16 जण ही ज्याला उच्च शिक्षित म्हणता येतील अशा पद्धतीची आणि उर्वरित हे किमान 10वी-12वी पर्यंत पोहोचलेले पण जनमानसामध्ये तशा पद्धतीनं आपली प्रतिमा निर्माण करणारे असेच उमेदवार निवडले।